सध्या आम्ही तलोजाच्या मार्केटला आहोत आणि भरपूर शॉपिंग केलेली आहे। आता इथून आम्ही अलिबागला निघणार आहे। आम्ही सर्व रिक्षाने जाणार आहे। 4 रिक्षे घेतल्यात आम्ही। सुरमई बघा किती मोठी आहे। आता आम्ही तलोजाच्या मच्छी मार्केटला आलो आहे। बघू शकता किती गर्दी झाली आहे। आमची टीम सुद्धा आली आहे। ज्ञानदा बघा मच्छी काढतोय आणि निखिल त्याच्या जोडीला सागर सुद्धा आहे। सध्या आम्ही तलोजाच्या मार्केटला आहे। बागडा बघतोय कसं आहे। बघा बागडे आहेत, खाली मासे आहेत। खूप लांबून लांबून सर्व नागरिक मच्छी घेण्यासाठी इथे तळोजाला येत असतात। एकटा खाणार का भाऊ? हा एकदा खाणार। अरे बाबा काय फ्राय करून का? हा थोडा फ्राय थोडा रस्सा। अरे वा वा। कितीला दिला दादा? 2200 रुपये 4 दिले। 2200 रुपयाला 4। अरे बापरे, किती किलोचा आहे एक तो साधारणतः? 8.5 किलोचा आहे। 8.5 किलोचा। 3 किलोचा आहे का? ओके। पापलेट कसं आहे पापलेट? घेऊन 10 वाजता 360 रुपये। 360 रुपये। एवढे मोठे पापलेट आहेत। 100 ग्रॅम वर गेला तो। दादा कोलबी कशी आहे दादा? 260 रुपये किलो। 260 रुपये। कोलबी पण मोठी आहे, बारकी नाहीये। अरे हो, ताजी एकदम फ्रेश फ्रेश कोलबी आहे, ताजी आहे। दादा हे कसे दादा? 260 रुपये किलो रहू आहे। त्याला कुठल्या मासे बोलतात? रहू रहू रहू। आणि हे गरगाडे गरगाडे। आणि हे याचे किती? आपल्या पण आहेत बघा तिकडे। माकल्यांचे किती? 300। दादा कुठून आलायस? उरण वरून। बघा मच्छी घेण्यासाठी उरण वरून तलोजाला आले दादा। काय रे सागरी? आयला ही पण घेणार वाटतं तू? हा। किती जण आहेत खायला तुम्ही? आम्ही 12 जण आहोत खायला। हा 12 ना, मी 13 नाही का? मग एकदम फ्रेश मच्छी आहे। हलवा बघा किती मोठा आहे। उठला 2 हलवे, उठला 2 हातान 2 दवा। हलवा बघा। सागर तुला बरीच मच्छीची जाणकारी आहे रे। नेहमी नेतो वाटतं। दादा कसा हलव्याचा रेट कसा आहे दादा? हलव्याचा रेट 700 रुपये आहे किलो का? चितारा आहे 550 ला किलो। 550 ला किलो। खावाला वस्तू लागतो। किती किलोचा आहे तो? 100 रुपये किलो ताई बोंबील। अख्ख्या मार्केटला पण ताजे बोंबील आहेत। हे बोंबील 10-15 बसती किलोला। बोंबील बघा कसे नायगावचे ताजे बोंबील आले। अरे वा, तुला पण लय पट्ट वाटतं। 550 ला किलो। बोला ही बघा आमची सर्व टीम आलेली आहे। आम्ही अलिबागला चाललो आहे। हा पूर्ण ग्रुप आमचा सध्या मच्छी तोडून घेत आहेत। सकाळी 6:30 आम्ही निघालो आहे। झाली का रे शॉपिंग? काय काय घेतला? चिताडी घेतले, काली मासे घेतले, कोलंबी घेतले, पापलेट घेतल्यात, हलवा घेतल्यात। अरे एवढे आयटम खाणार तुम्ही? हो सुरमई, अजून कोंबडे आहेत, बकरा आहे। कोंबडे कुठले? गावठी का? गावठी कोंबडे। 400 रुपये किलो आहे पापलेट छोटे। हो 400 रुपये किलो। ओके। छोटे पापलेट आहेत। कुठले छोटे पापलेट? हा। तुम्हाला आज तुम्ही अलिबागला आलाय वासा बीचवर। दुसऱ्यांदा तुमची पिकनिक होत आहे, कसं वाटतं तुम्हाला? फुल एन्जॉय आमचा निखिल भाई आणि तिथे आनंद घेत आहेत। नको फेकू नको थांब। आनंद
आनंद घेतात आमचे. फुल एन्जॉय. कसे एन्जॉय करतात माझे रिक्षा पार्टनर सर्व. आम्ही एन्जॉय करायला आलो आहे समुद्र किनारी आणि अशीच मजा आम्ही करत राहणार. आणि खरं तर मला खूप आनंद वाटतं की आम्ही प्रत्येक वर्षाला एन्जॉय करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आम्ही भेट देत आहोत. याच्या अगोदर आम्ही वडोली गावाच्या फार्म हाऊसवर रुद्र या फार्म हाऊसवर दिलेलं. आता आम्ही या समुद्र किनारी अलिबागला आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता खूप असं चांगलं दृश्य हे आपल्यासमोर आहे. आणि आमची मित्रमंडळी यांना चिखल फेकण्याची सवय लागली आहे. पहा कसे एन्जॉय करतात. पहा सर्व बीचवर गाड्या आहेत, सर्व काही आहेत. साईनाथ होईल फुल एन्जॉय करताना पाण्यामध्ये पण फुल एन्जॉय करत आहे. बघू शकता तुम्ही आमचे निखिल फुल एन्जॉय करतोय सागरी किनारी. हा 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 वासुदेव भोईर काय एन्जॉय करतोय. कसं वाटतं रे फॉरनर. फुल एन्जॉय करताय तुम्ही. अरे वा हे काय होली आहे का. अरे बापरे. पाहू शकता पार्टीसाठी बोंबील आणले आहेत, सुरमा आहेत, काळे मासे आहेत, कोलंबी आहे आणि चिंबोऱ्या. माली ज्ञानेश्वर माली काय बनवणार दादा आज तुम्ही. बोंबेल चिंबोरी चिंबोरी चिंबोरी. बघा सर्व मिळून पिकनिकला आले आहेत आणि सर्वजण प्रत्येकजण आपल्याला काम करताना दिसतो. पिकनिक ग्रुप का म्हटलं जातं. प्रत्येकाने काहीतरी काम करावा, हातभार लावावा असा हा पिकनिक ग्रुप आहे. यांनी खूप मजा घेतली आहे समुद्रामध्ये आणि हे सर्व थकलेले आहेत. वासुदेव आहे आणि नामदेव वास्कर आहे आणि साईनाथ भोईर याही खूप एन्जॉय केला समुद्रामध्ये. हा बघा वासू झोपेत सुद्धा पोहतो आहे. बघा एन्जॉय केल्यानंतर सर्वजण आपापल्या कामामध्ये व्यस्त आहेत. हळदीला याची चांगली बोलली ती निखिल ती. टेस्ट करत आहेत भूषण पाटील आणि उमेश काटे जे आता जनार्दन माली आणि नितेश आलिंगर आणि ज्ञानेश्वर आलिंगर यांनी जे आयटम बनवले आहेत मच्छीचे त्यांची टेस्ट सध्या टाकून बघत आहेत. बघू शकता या रिक्षानेच आम्ही अलिबागला आलो आहेत. 4 रिक्षा आहेत
या 4 रिक्षामधून आम्ही अलिबागला आलो आहे. या फार्म हाऊसमध्ये आम्ही आहेत. आमचा भाचा आणि ज्ञानेश्वर आलिंकर पिकनिकच्या मुलांसाठी खास चिकन राईस बनवत आहे. आतापर्यंत मनात 4-5 फूल मारले त्यांनी आणि ते सर्वांना आवडलं आणि पुन्हा त्यांनी मागणी केली आहे आणि परत तो बनवत आहे त्यासाठी. उघडा मारू पंगा.